नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये गद्दार खासदारांनी गद्दारी केल्याच्या नंतर साम टीव्ही मराठीने महाराष्ट्रामध्ये त्यांच्या मतदारसंघात जाऊन एक नवीन सर्वे केला। हे खासदार जर पुढच्या वेळेस निवडणुकीला उभे राहिले तर तुम्ही त्यांना मतदान करणार का? 6 लोकसभा मतदारसंघाचा घेतलेला हा महत्त्वाचा आढावा। त्या मतदारसंघामध्ये त्यांना किती टक्के मतं पडली मित्रांनो, हा घेतलेला महाराष्ट्राच्या राजकारणातला आतापर्यंतचा सगळ्यात खळबळजनक सर्वे आहे। धक्कादायक सर्वेने मात्र शिंदेंची तर झोप उडालीच, मात्र भारतीय जनता पार्टीला इथून पुढे शिंदे मात्र धक्कादायक आता राबतील। मित्रांनो, बातमी नेमकी काय आहे सविस्तर जाणूया। 6 लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन नेमकं काय घडलंय। पहिलं नाव येत आहे मित्रांनो, संजय देशमुख यवतमाळ वाशिम यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन साम टीव्ही मराठीने हा सर्वे केला आहे। धक्कादायक सर्वे आहे। त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये किती मतं पडतील किंवा लोक त्यांना मतदान करणार की नाही करणार, या सर्वेमुळे मात्र आता देशमुखांची झोप कायमची उडाली दिसतंय। नेमका काय सर्वे तो आपण बघूया। संजय देशमुख पुन्हा निवडून येतील का? 22.3% लोक म्हणतायत होय, तर 77.6% लोक म्हणतायत नाही। बघा, 2014, 2019 आणि 2024 ला 3 वेळा निवडून आले होते, मात्र आता शिंदे सेनेत गेल्यानंतर नागरिकांची मत काय बघा। अगदी, आणि आपण बघतोय की या ठिकाणी 77% लोक जे आहेत ते या प्रश्नाचं उत्तर जे आहेत ते नाही म्हणतायत। माझा खरं तर संजय देशमुख यांच्यासाठी म्हणून त्यांचे कार्यकर्ते जर कधी बघत असतील, त्यांचे नेते बघत असतील, तर आपण बघा की लोकांचा कल काय। लोक म्हणतायत 77.6% लोक म्हणतायत ते निवडून येणार नाहीत। आणि मित्रांनो, दुसरं नाव येते भाऊसाहेब वागचौरे शिर्डी लोकसभा। भाऊसाहेब वागचौरेंवरती उद्धव ठाकरेंनी उपकार केले आणि त्यांना उभं केलं आणि त्यांना निवडून देखील आणलं। सामान्य शिवसैनिकांच्या जीवावरती झालेले खासदार यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये पुढच्या वेळेस तुम्ही मतदान करणार का, असा प्रश्न विचारल्यानंतर भाऊसाहेब वागचौरेला संतप्त प्रतिक्रिया आल्या। शिर्डीचे भाऊसाहेब वागचौरे हे देखील चर्चेत होते। गेल्या काही दिवसांपासून आपण म्हणतोय ते शेवटपर्यंत नाकारत होते, मी जाणार नाही म्हणत होते, मात्र त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केलेला आहे। अगदी, आणि भाऊसाहेब वागचौरेंबद्दल लोकांना काय वाटतं ते बघा। भाऊसाहेब वागचौरेंबद्दल लोकांना 76, सगळ्यात जास्त लोक म्हणतायत की 76.4% लोक म्हणतायत ते पुन्हा निवडून येणार नाहीत, तर केवळ 23.6% लोक म्हणतात ते येतील पुन्हा निवडून। परंतु भाऊसाहेब वागचौरे यांना पुन्हा लोक शिर्डीतून निवडून देणार आहेत का, तर 76.4% लोक नाही म्हणतायत, स्पष्ट नकार देतायत नाही। वागचौरेंचा आपण राजकीय इतिहास पाहिला तर अनेक। मित्रांनो, तिसरं नाव येतंय मुंबईतून, ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील यांना उद्धव ठाकरेंनी प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी दिली, त्यांना निवडून आणलं आणि यांनी मात्र गद्दारी केली। आता त्यांच्या मतदारसंघामध्ये लोकांना विचारलं असता तुम्ही यांना पुढच्या वेळेस मतदान करणार का, लोकांनी संजय दिना पाटलांना थेट घरचा रस्ता दाखवलाय। धक्कादायक हा सर्वे बघूया। संजय दिना पाटील हे 2009 ला एकदा निवडून आले होते, त्यानंतर 2024 ला आलेत, मात्र आता शिंदे सेनेत जाण्याचा त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे, ठाकरे सेनेशी त्यांनी जी बंडखोरी केली आहे, जनमताचा कौल म्हणतोय की होय 28.2% की ते निवडून येतील, तर सर्वात जास्त लोक म्हणतात 74.4% ते पुन्हा निवडून 2029 ला येणार नाहीत। अगदी, मित्रांनो, पुढचं महत्त्वाचं नाव येतंय ओमराजे निंबाळकर। सर्वात जास्त चर्चेमध्ये असलेलं नाव ओमराजे निंबाळकर यांच्या धाराशिव लोकसभेमध्ये त्यांना लोकांना प्रत्यक्ष विचारलं तुम्ही पुढच्या वेळेस ओमराजे निंबाळकर यांना मतदान करणार का, तर लोकांनी अशा प्रकारे आपला सर्वे दिला आहे। खासदार ओमराजे निंबाळकर यांची या 6 बंडखोरांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होती, त्यामुळे ओमराजे निंबाळकर हे पुन्हा निवडून येतील का असा प्रश्न समस्त महाराष्ट्राला पडला आणि त्याचं उत्तर तुम्हाला साम टीव्हीवर आता पाहायला मिळणार आहे। काय वाटतंय ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारांना? बघा, ओमराजे निंबाळकर जे आहेत ते पुन्हा निवडून येतील का असा प्रश्न होता गिरीश। होय 37.9% लोकांनी सांगितलंय होय, आणि नाही म्हणतायत 58.5%। म्हणजे लोकांना वाटतंय की निंबाळकर पुन्हा निवडून येणार नाहीत। बघा, शेवटपर्यंत निंबाळकरांचा सस्पेन्स होता शिंदे सेनेत जाण्याचा। अगदी, आणि लोकांना विचारूनच माझा निर्णय घेईन, कार्यकर्त्यांना विचारून माझा निर्णय घेईन असं त्यांनी सांगितलं होतं आणि निर्णय घेतला, आणि त्यानंतर हा कौल पुढे आलाय। केवळ 37.9% लोक म्हणतायत ते पुन्हा निवडून येऊ शकतात, तर मोठ्या संख्येने लोक म्हणतायत ते पुन्हा निवडून येणार नाहीत। अगदी बरोबर, ठाकरेंचे एकनिष्ठ असलेले निंबाळकरांनी शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय, मात्र 58% लोकांना तो
अमान्य आहे. अमान्य. अगदी महत्वाचं आहे म्हणजे ओमराजे निंबाळकर धाराशिवच्या जनतेसाठी, ओमराजे निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांसाठी, शिंदे सेनेच्या नेत्यांसाठी हा आजचा कल जो आहे तो तुम्ही पहा, नक्की पहा. काय दिसतंय, काय म्हणतायत धाराशिवची जनता आणि हा त्याचा निकाल आहे. तर मित्रांनो, पुढचा आणि महत्त्वाचं नाव आहे ते संजय जाधव परभणीतून. यांना परभणीकरांनी चांगलाच धक्का दिला असून त्यांना पुढच्या वेळेस कुठेही कोणत्याही निवडणुकीला उभं करणार नाही असा दावा थेट लोकांनी करत संजय जाधवांना थेट घरचा रस्ता दाखवलाय. बघूया संजय जाधव हे लोकसभेला पुढच्या वेळेस उभे राहिले तर तुम्ही त्यांना मतदान कराल का, हा मोठा प्रश्न लोकांनी काय दिलं उत्तर. संजय जाधव यांच्या संदर्भात जनमत काय म्हणताय ते देखील आम्ही आपल्याला दाखवणार आहोत आणि स्क्रीनवर आपण तो प्रश्न बघूयात आणि त्याचं उत्तर देखील बघूयात. गिरीश, बघा, संजय जाधव पुन्हा निवडून येतील का? होय, 29.9% लोक म्हणतात होय ते पुन्हा निवडून येतील, तर 71.3% नागरिक म्हणतात की नाही, ते पुन्हा निवडून येणार नाही. अगदी संजय जाधव हे देखील निवडून येणार नाहीत. 71% लोक खरं तर हे म्हणतायत. त्यामुळे जे खासदार विकास कामांसाठी लोकांसाठी निवडून गेले, शिंदे गटात गेले होते ठाकरेंना सोडून, तेच लोक आता मात्र त्यांना पुन्हा निवडून देण्यासाठी नकार देत अगदी आहेत. बरोबर. परभणीचे संजय जाधव हे 2014, 2019 आणि 2024 ला निवडून आले होते. मात्र आता ठाकरे सेना सोडून, ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करून शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय लोकांना काही आवडलेला दिसत नाहीत. त्यामुळे 2029 मध्ये 71.3% नागरिक म्हणतात की ते पुन्हा त्यांना संधी मिळणार नाही, ते पुन्हा निवडून येणार नाही, त्यांचा विजय होणार नाही. मित्रांनो, पुढचं आणि महत्त्वाचं नाव आहे ते नागेश आष्टीकर, हिंगोलीचे खासदार. यांना उद्धव ठाकरेंनी अतिशय बलाढ्य अशा मतदारसंघामधून निवडून आणलं आणि त्यांनी गद्दारी केली. आता मात्र त्यांच्याच मतदारसंघामध्ये लोकांमध्ये तीव्र संताप आहे आणि आता यांना लोक मतदान करणार का असा प्रश्न विचारल्यावर पुढच्या वेळेस जर उभे राहिले तर लोकांनी त्यांच्या विरुद्ध बघा काय निकाल दिलाय तो. नागेश पाटील आष्टीकर अत्यंत महत्वाचं नाव, खरं तर तेच फुटणार आहेत अशी बातमी समोर आली होती आणि त्यानंतर हे सगळं बंड झालेलं आहे. बरोबर. त्यांचा मुलगा देखील आता विधान परिषदेला अगदी. उभा होता, मात्र त्याचा पराभव झालेला आहे. भाजपचा उमेदवार निवडून आलेला आहे. आणि आपण लोकांना काय वाटतंय बघा, अगदी बरोबर, स्क्रीनवर बघा, 77.5% लोक म्हणतायत अजिबात नाही, नागेश पाटील आष्टीकर हे पुन्हा निवडून येणार नाहीत असं 77.5% लोक म्हणतायत. हा मोठा आकडा आहे. ही अत्यंत मोठी खरं तर ही आकडेवारी म्हणावी लागेल आणि 22.5% लोकच म्हणतायत की हा ते पुन्हा निवडून येऊ शकतात. त्यामुळे नागेश पाटील आष्टीकर, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे नेते जर कधी ही आकडेवारी पाहत असतील तर पुढचा 3 वर्षांचा कार्यकाळ आहे त्यांच्याकडे ही आकडेवारी सुधारण्यासाठी. परंतु ही आकडेवारी सध्या तरी जरी काल पक्षप्रवेश झालेला असेल तरी ही धक्कादायकच म्हणावी लागेल. अगदी बरोबर आहे. हिंगोली मित्रांनो, आपण जर पाहायला गेलो तर या सगळ्याच 6 गद्दार झालेल्या खासदारांच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. त्यांच्या गावात, त्यांच्या मतदारसंघामध्ये, त्यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये या खासदारांना पुन्हा उभं करणार नाही असा लोकांनी थेट इशारा सगळ्यांना दिलाय. मग लोक पक्ष का सोडतात हा मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, इथे मात्र या एकनाथ शिंदेकडे गेलेल्या 6 गद्दार खासदारांचा थेट लोकांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ही बाब मात्र चिंताजनक आहे. आपल्या प्रतिक्रिया द्या.